सामानच काढून टाकलं पाहिजे. किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या. आज अजितदादांची सभा पार पडली. या सभेदरम्यान अजितदादांनी महाराष्ट्रात होत असलेल्या लैंगिक अत्याचारावर भाष्य केलं. या लोकांचं सामानच कापून टाकायला पाहिजे असं दादांनी म्हटलेलं आहे. चला तर बघूया दादांचं संपूर्ण भाषण. पण काही नराधम, काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात. माझी विरोधकांना पण विनंती आहे, ठीक आहे, राज्यकर्ते अनेक आजपर्यंत होऊन गेले, वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या. मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही. जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या, त्याची फिकर आम्ही करणार नाही. त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय. ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेला, तो लवकर मंजूर करून आणायचा. माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस त्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये. त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे. कारण नाही हे केलंच पाहिजे. इथे नालायक काही काही लोक आहेत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालायकपणा करतायत. आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. आज अजितदादांनी या सभेमध्ये जो दादाचा राग होता तो राग संपूर्णपणे दादांनी आज या भाषणातून व्यक्त केलेला आहे. आणि हो, तो किती बी मोठ्या घरची औलाद असली किंवा ती मोठ्या वकिलाचा बाप असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि यांचं सामान कापून टाकलंच पाहिजे असं दादांनी म्हटलेलं आहे. की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.